नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज एक परिपत्रक व्हायरल होते सगळीकडे, टोटल टेलिग्राम चॅनल असतील किंवा सगळीकडे असतील आणि खरं तर मी ते परिपत्रक माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलं होतं, पण ते माझ्याकडे येण्यापूर्वीच तुम्ही मला स्क्रीनशॉट पण बरेच पाठवले, टेलिग्राम असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा काही इतरत्र अभ्यासाचे ग्रुप असतील का, सर हे परिपत्रक आलेले खरं आहे की खोटे आहे, काय वगैरे काय नाही वगैरे वगैरे हे सगळ्या पद्धतीने तुम्ही ते पाठवले। मित्रांनो, वयवाढी संदर्भातला विषय असा आहे आता का वयवाढ होणे कितपत हे आहे किंवा वयवाढ झाली पाहिजे हा लक्षामध्ये, आणि वयवाढवाल्या विद्यार्थ्यांना फार संघर्ष करायला, जर वयवाढ झाली तर पुढची भरती शक्य, कारण पुढची भरती येण्याबद्दल काय नाही, परंतु पुढची भरती येत असताना त्याला वयवाढवाले जे विद्यार्थी ते त्याला वयवाढीचं जर GR परिपत्रक आधी आलं तरच त्या पुढच्या भरतीला ते काय करणार त्या ठिकाणी हे म्हणजे व्यवस्थितरित्या सुरू होऊ शकते, किंवा नाही तर मग वयवाढीचे विद्यार्थी त्या ठिकाणी परत एकदा पहिल्यासारखं आंदोलन करू शकतात। पण ठीक आहे, तो भाग बाजूला ठेवू थोडा वेळ। आजचं परिपत्रक आलेलं आहे, नवीन पोलीस भरतीच्या हालचाली सुरू, नवीन पोलीस भरतीच्या हालचाली सुरू आहे सगळीकडे, तुम्ही सगळीकडे वाचलं असताना ग्रुपवरती का नवीन पोलीस भरतीच्या हालचाली सुरू। ते परिपत्रक नक्की नेमकं कशाचं आहे मित्रांनो, ते परिपत्रक कशा संदर्भातले, ते परिपत्रक का काढले पोलीस विभागाने, ते परिपत्रक काय सामान्य प्रशासन विभाग गृह विभागाच्या अंतर्गत पोलीस भरतीच्या महाराष्ट्रात रिक्त असताना जागांसंदर्भातलं आहे का कशातलं आहे का काय, ते सगळं सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचं आहे। आणि डिसेंबर 2024 पर्यंतच्याच रिक्त जागा येणार आहे, जेवढ्या काही जागा येतील ते सगळ्या डिसेंबर 2024 पर्यंतच्या रिक्त जागा आपल्याला काय करणार ते मागवणार आहेत। ओके, तर पहा आता पहिलं परिपत्रक पाहूया आपण, हेच ते परिपत्रक मित्रांनो काय सांगितलं या परिपत्रकामध्ये आपण पाहू शकता। मित्रांनो, जे परिपत्रक आहे बिनतारी संदेश घेणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कक्ष 9 कनिष्ठ आस्थापना, संदेश घेणारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक। ओके मित्रांनो, हे असं आहे या परिपत्रकाचा अर्थ, आगरीपाडा किडवाई मार्ग, वडाळा माहीम, कुर्ला, धारावी, वडाळा, मुंबई, सागरे, कप, परेड, डोंगरी, गावदेवी, ट्रॉम्बे, मानखुर्द, चुनाभट्टी, घाटकोपर, निर्मलनगर, खारजू, येरला, MIDC, मेघवाडे, बंगलोर नगर, कांदिवली, दहिसर, विशेष शाखा, वाहतूक शाखा, मोटर वाहन, हे जे ठिकठिकाणे आहेत किंवा हे जे पोलीस ठाणे आहेत मोठमोठाले महत्वाचे, त्या ठिकाणी जे काही तांत्रिक पद वगळून जी काही पदांची गरज आहे ते सांगितलेले, आणि त्यांनी विषय केला मंजूर, कार्यरत आणि रिक्त आणि जादा पदांची माहिती सादर करण्याबाबत। हा लक्षामध्ये 30/12चं म्हणजे एक त्याच्यापूर्वीच आहे, आणि त्यांनी हे पण सांगितले का उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की आपल्या पोलीस ठाणे विभाग शाखा येथील मंजूर कार्यरत रिक्त पदे, म्हणजे पोलीस ठाण्यातल्या अंतर्गत जे काही पद आहेत मित्रांनो, आता याचे दोन अर्थ आहेत, पोलीस ठाण्यातल्या ठाण्यात जेवढे वरती पोलीस ठाणे दिलेले आहेत तेवढ्या पोलीस ठाण्यांमध्ये पदांची जी पूर्तता आहे ती पूर्ण आहे का, म्हणजे काही पद रिक्त झालेले आहेत का तुमच्या पोलीस स्टेशनचे, किंवा काही पद आहेत किंवा काही पद नाहीत, असं त्याचा काय होतं मित्रांनो, त्या याचा अर्थ होतो। मात्र लक्षात ठेवा, कुठलेही रिक्त झाले, या लक्षामध्ये कुठलेही एक पद रिक्त झालं, बरोबर, कुठलंही एक पद जर रिक्त झालं, सपोज पोलीस स्टेशन मध्ये रिक्त झाले, तर ते रिक्त का झालेत, ऑलरेडी फायनली ते रिक्त झाल्यामुळेच ते रिक्त झालेत ना, त्याच्यामुळे काय होणार आहे की त्या जागा ऑलरेडी रिक्तमध्येच फायनल रिक्तमध्ये जाणार, म्हणजे त्या जागांची त्यांनी आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। ओके, त्यानंतर त्यांनी सांगितलंय का 9 तारीख म्हणजे मला वाटतं आजच ते 4 वाजेपर्यंत टाकायचं होतं, ठीक आहे, ते ऑफिशियल झालं असेल। त्यानंतर त्यांनी सगळं दिले का 31/12/2024 रोजीचा मंजूर कार्यरत रिक्त जादा पदांचा अहवाल, म्हणजे 31/12 म्हणजे कळलं का, तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे 31/12 पर्यंत त्या वरच्या पोलीस ठाण्यांशी रिलेटेड आहे, हे फक्त हे काय संपूर्ण हे भरतीशी रिलेटेड किंवा भरती संदर्भातच परिपत्रक असं काही नाही, कारण तुम्ही घाबरून जाता फार, काहीतरी कुठेतरी वाचता, हे डायरेक्ट भरतीच किंवा भरतीचा याचा लय मोठा संबंध, डायरेक्ट घडसण्याचे मोठे अशातला काही संबंध नाही, दूरचा संबंध आहे। पण एक आहे का रिक्त जागा होणार आहेत आणि रिक्त झालेल्या जागा 31/12/2024 पर्यंतच्या मागवणार आहे, हा त्याचा अर्थ होतो। मग त्यांनी सांगितले इथं दिसतं का तुम्हाला, पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील माहे 31/12 म्हणजे शिपाई पोलीस शिपाई पण आहे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पण आहे, पोलीस उपनिरीक्षक पण आहे, आला म्हणजे PSI SI आणि पोलीस शिपाई याच्या ज्या काही जागा रिक्त होणार आहेत त्या संदर्भातला अहवाल आहे। मग या ठिकाणी त्यांनी सांगितले महिला पुरुष वगैरे, आणि खाली काय लिहिले बघा इथं, सदर कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदाराचे नाव मोबाईल क्रमांक कृपया नमूद करावा। काय हे समजच नाही आपलं, सदर कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदाराचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करा, म्हणजे आता ते मला एक सांगा, आपल्याला नाव ह्या नमूद करावं लागणार आहे का आपल्याला नवीन भरती संदर्भातला, असं आपलं नाव हे त्यांचे जे अंतर्गत असतं त्यासाठी। पण एक लक्षात ठेवा, हे जरी बदल्या पोलीस शिपाई पोलीस निरीक्षक वगैरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वगैरे अंतर्गत जरी असेल त्यांच्या, कारण का सहाय्यक पोलीस निरीक्षकची काही भरती निघते का, नाही निघत, मग ते कसं काय आलं तिथं, म्हणजे हे जरी अंतर्गतलं असं इथं किती SI कमी आहेत, तिथं किती PSI कमी आहेत, इथं किती पोलीस शिपाई, त्यासाठीचं परिपत्रक आहे। पण लक्षात ठेवा, ह्यासाठी सगळ्या परिपत्रकच्या जागा डिवाइड होऊन गेल्या, जागा सगळीकडे गेल्यानंतर ज्या काही जागा रिक्त राहतील त्या जागा कुठून घेणार आहेत,
मग त्या जागांसाठी भरती करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे याचा आणि भरतीचा जरी थेट संबंध येत नसला तरी डायरेक्टली संबंध येत नसला तरी इनडायरेक्टली संबंध येतो. म्हणजे रिक्त जागांच्या जर आता यांनी ज्यांच्या जागा सगळ्या जिकडच्या तिकडे अल्टर केल्या तर ज्या काही जागा रिक्त राहतील ह्या जागांचं जे रोस्टर हे येणाऱ्या आगामी होणाऱ्या भरतीमध्ये ते रोस्टर त्यांना द्यावे लागणार. आलं लक्षामध्ये? हाच या परिपत्रकाचा अर्थ होता, दुसरा काही नव्हता. घाबरून जाण्यासारखं नाही. उद्या ज्या विद्यार्थ्यांचे पेपर त्यांनी सगळ्यांनी ह्या परिपत्रक थोडंसं हे करा, आपला पेपरकडे लक्ष द्या, पूर्णपणे पेपर चांगला सोडा. बेस्ट ऑफ लक सर्वांना बेस्ट ऑफ लक देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महत्त्वाच्या काय अपडेट जाहिरात असेल तर मी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी इथून पुढल्या सांगेन. ओके, ते अशा संदर्भातलं होतं नवीन भरती. मित्रांनो, नवीन भरती येईल, परिपत्रक येतील, पण मग जर आपला अभ्यास करत असाल किंवा आपण जर अभ्यास करत असाल तर आपल्याला अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे सुधारितच आहे, नवीन सुधारित 13वी आवृत्ती. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी विद्यार्थी प्रिय जे बेस्ट सेलर 30,000, 35,000, 40,000, 45,000 आणि आता 50,000चा टप्पा पार केलेला मित्रांनो. कारण की विद्यार्थ्यांची पसंती असणारं सिद्धेश्वर हाडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे 50,000 प्लस जम्बो या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे. आगामी मुंबई पोलीस व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारं फक्त 5 स्टार प्रश्न व 4 स्टार प्रश्न तोंडपाठ करा आणि तुमच्या स्वप्नातील खाकी मिळवा. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, जो प्रश्न जास्त वेळा त्याला 5 स्टार देण्यात आलेले, थोडा कमी वेळा 4 स्टार, त्याच्या कमी वेळा 3 स्टार, त्याच्या कमी वेळा 2 स्टार, त्याच्या कमी वेळा 1 स्टार आणि प्रश्नच नाही, स्टार पण दिलेला नाही. जम्बो मेगा पोलीस भरती मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी भरती पेपर आहे. परीक्षेला जाता तुम्ही आता कारागृहाच्या पेपरसाठी याचा वापर करू शकता. नवीन राज्य मंत्रिमंडळ असेल, पूर्ण अपडेट एडिशन, फुल्ली अपडेटेड एडिशन आहे. 15 पेक्षा जास्त वेळा जर प्रश्न आला असेल तर त्याला 5 रँकिंग दिलेली आहे. 10 पेक्षा 4 रँकिंग. म्हणजे तुम्ही विचार करा कोणता क्वेश्चन जास्त वेळा आले, IMP आले, हे पण या पुस्तकातून आपल्याला समजणार आहे. सर्व प्रमुख बुक स्टॉलवरती उपलब्ध झालेले डेमो कॉपीसाठी तुम्हाला 7588568220 वरती तुम्ही संपर्क करा. 50,000 प्लस जम्बो भाग 1 मराठी व जीके. एकूण पेजेस आहेत मित्रांनो 960 आणि मूल्य 650. याच्यापेक्षा आपल्याला अजून ते डिस्काउंटमध्ये आपल्या दुकानावरती आपल्या स्टॉल जवळ भेटेल. ओके, ठीक आहे मित्रांनो, चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. अशा पद्धतीने हे जे काय आहे मित्रांनो, हे परिपत्रक आलेले आहे आजचं, ह्या परिपत्रकातलंही गोंधळून जाऊ नका किंवा लय ह्या परिपत्रकामुळे अजून मी अधिकृत माहिती बऱ्यापैकी काढण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढी अधिकृत माहिती मला काढता येईल तेवढी अधिकृत माहिती मी तुम्हाला काढून देण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो. त्याचबरोबर वनरक्षक असेल, एक्साईज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आगामी येणारच आहे, पुढच्या काळात येणारच आहेत. त्या फक्त त्याचं आता फिक्स सांगू शकत नाही कारण का आत्ताच भरती झाली, अजून कारागृहाचे अपडेट येते. कारागृहाचं एकदा झालं का मग कारागृहाचं झाल्यानंतर मग या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया संपली आणि मग त्याच्यानंतरच पुढच्या भरती प्रक्रियेच्या हालचाली सुरू होतील. भरती प्रक्रिया जोपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू आहे, याच्यात कोणताही इव्हेंट बाकी असताना पुढची भरती प्रक्रिया येणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आणि मग याच्यानंतरच तुम्हाला काय होणार मित्रांनो, संपूर्णपणे काय होणार मित्रांनो, तुम्हाला अपडेट येणार आहे. ओके, चालते, काळजी करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती देत असतो मी मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ. तुम्ही रजा घेतो. जय हिंद, जय भारत.